हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आता शाळा सुटलेली आहेत आणि मुलं आलेत शाळेत ना, तर त्यांना रोज काही ना काहीतरी छान छान पदार्थ बनवून द्यायचा माझा प्रयत्न असतो आणि त्यांनाही आवडतं, कारण रोज भाजी पोळी खाऊन तर त्यांना कंटाळा येतोच. त्यामुळे त्यांना मी काही ना काही असं बनवून देत असते. तर आज मी त्यांच्यासाठी छान असं सँडविच बनवून देणार आहे. तर मी ब्रेड यांना सकाळी आणायला लावलं होतं, तर आता ते घेऊन आलेत. तर सँडविचची तयारी मी आधीच करून ठेवली होती. तर त्यासाठी काकडी आणि टोमॅटो मी आधीच चिरून ठेवले होते आणि बाकीचे बीट पण आहे, परंतु मुलं नको म्हणतात म्हणून मग मी ते नाही घातलं. तर आर्यनला काकडीच जास्त आवडते, त्यामुळे मी शक्यतो फक्त काकडीच घालते. आणि टोमॅटो पण चिरले होते, परंतु तो नको बोलला. मग सॉस मस्त लावून घेतलं ब्रेडला. तर ब्रेड प्रथम मी तव्यावर छान भाजून घेतलं. तर तूप लावून छान कडक करून घ्यायचे. तर बटर लावलं तरीसुद्धा चालतं, परंतु मी इथे छान गावरान तूप होतं तर म्हटलं चला तेच लावावं, कारण मुलं मग छान प्रकारे ते तूप तसंही ते खात नाहीत. तर मग या ब्रेडला वगैरे असं लावलं ना तर छान लागतं आणि खातातसुद्धा. तर मग मी सर्व ब्रेड तव्यावर गरम करून घेतलं आणि नंतरून त्यांना थोडंसं सॉस लावून त्यामध्ये सॅलड घालून घेतलं. तर मस्त हे तव्यावर पुन्हा गरम करून घ्यायचं. मग मस्त असे कडक छान असं सॅलड तयार होतं आणि हे सॅलड माझ्या मुलांना आवडतं, त्यामुळे मी हेच बनवते. तर कधीकधी आपण बेसन पिठामध्ये सँडविच करतो, तर ते एकदम तेल पितं जास्त, त्यामुळे मुलांना म्हणजे घसा वगैरे बसण्याची शक्यता असते, त्यामुळे जास्त मी ते काही बनवत नाही. तर असं सॅलेड वापरूनच मी सँडविच बनवत असते आणि ते मुलांना देत असते. तर ते शाळेतनं आले होते, तर त्यांना हे मस्त असं सँडविच बनवून दिलं. त्यानंतरून मग मलाही जायचं होतं आज माझ्या भावाच्या इकडे हडपसरला. तर मुलांना एक दिवस सुट्टी होती, कारण दुसऱ्या दिवशी एकादशी असल्यामुळे सुट्टी होती शाळेला. तर त्यांना मामाच्या घरी जायचं होतं. तर म्हटलं चला जाऊन येऊया एक दिवस, कारण त्यांचा प्लॅन होता की मूवी पाहायला जायचं आहे म्हणून. तर म्हटलं त्यांना मूवी पण दाखवून आणूया, त्यासाठी मग आम्ही गेलो होतो. तर तेथे गेल्यावर ही बच्चे कंपनी येथे मस्ती घालायचं काम चालूच होतं, कारण एकत्र आलं ना तर खूप सारी मस्ती ती घालतात. इथं दर्शन दर्शन करत दर्शन दर्शन करत नाईटला बंद होता 8च्या नंतर ना ते सकाळी लवकर जाऊ 12 वाजता म्हणजे 6 वाजेपर्यंत मॉलला खेळायला शोला जायचं पिक्चर बघायचा. होय दर्शन दर्शन करतो आमचा, त्याला मॉलला जायचं खेळायला म्हणून. पण आज नाही जाणार आम्ही, उद्या जाणार आहे. आता उशीर पण नाही झाला. आणि इथं आली आमची समू दिदी. कुठं जायचं? कोणता? त्यांना सोडून यायचंय मॉलमध्ये, कोणता पण पिक्चर बघत बसते. बरोबर काय दर्शन? दर्शन दाखव की शॉपिंग बघायला चालू आहे आम्ही, दाखव आम्हाला. छान दोन घेतले फक्त कलर वेगळे आहे ना. हां म्हणजे कोणाची दे समीक्षाला? एक समीक्षा हां व्हाईट कलर, व्हाईट कलर. बघितला पिक्चर. हा एक ड्रेस घेतलाय, हा एक ड्रेस घेतलाय रेग्युलर यूज साठी. छान आहे की. 700 का रुपयाचा काय येते? 700 कापड छान. कॉटन 700. आणि टॉप घेतला. काय टॉप कसं आहे? म्हणजे आपण इस्त्री वगैरे बरं पडतं पटकन घालायला कुठं जायचं म्हणून. काय टॉप आहे का? छान आहे, असं छान दिसतं.
तर इथे या दोघी शॉपिंग करून आल्या होत्या. तर माझी वाट पाहत होत्या, परंतु मला जायलाच एवढा उशीर झाला, त्यामुळे मग मी त्यांना शॉपिंग करायला लावली. तर हे 2 ड्रेस घेतले होते ब्राऊन कलरचे. तर एक तिला आणि एक मला असा दोन्ही ड्रेस माझ्या भाऊजाईने आमच्या दोघींसाठी घेतली होती आणि बाकीचे ड्रेस आमच्या अर्चुताईने तिच्यासाठी घेतले होते. तसेच तिच्या मुलींसाठी ते टॉप घेतले होते. तर मग असे खूप सुंदर ड्रेस होते आणि मग छान असं कापडसुद्धा होतं त्याचं. तर दरवेळेस गेलं ना थोडीफार शॉपिंग चालूच असते. त्यानंतरून गेल्यावर मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि मग सर्वांनी रात्री 12 वाजेपर्यंत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी निवांत उठलो. तर इथे जयश्रीचं चाललं होतं पोलीस स्टेशनला जायचं, कारण तिची ड्युटी होती. तर ती थोड्याच वेळात माघारी येणार होती. त्यानंतर मग आम्ही मूवी पाहायला जाणार होतो. तर ती त्यासाठी मग पोलीस स्टेशनला गेली. बाय बाय. तर ती गेल्यामुळे इकडे निहार रडत होता, कारण तो असा ती ड्युटीला जाताना रडत असतो, कारण त्यालाही वाटतं की मलाही मम्मीने घेऊन जावं. तर इथं आमची समीक्षा त्याला नादत होती. त्यानंतर मग आम्हीही सकाळी मस्त फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि आज उपवास होता त्यामुळे केस वगैरे मग मी धुतले आणि एकदम छान अशी सर्वजण फ्रेश झाले. तर सकाळी मग लवकर आवरूनच लवकर आम्ही जाणार होतो, कारण मग मूवीला बराच टाईम आमचा गेला असता. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर आता छान मस्त आंघोळ वगैरे केली आणि आज आहे आषाढी एकादशी. तर आज उपवास पण आहे. तर आता चहा वगैरे घेते. तर आईने मस्त चहा पण ठेवला आहे. तर आता दिवसाची सुरुवात मस्त चहाने होते. तर चहा पिल्यानंतर मग खिचडी वगैरे हे तर सर्व चालूच राहणार आहे दिवसभर, कारण उपवास म्हटल्यावर खाणंच जास्त राहतं. इतर वेळी तरी आपण जास्त खात नाही, पण उपवासाच्या दिवशी जास्त खाल्लं जातं. तर आईचं चाललं इथं खिचडी बनवायचं. तर आम्हाला आज जायचं आहे मूवी बघायला. तर इथे जवळच मॉल आहे, तर तिथे जाणार आहे थोड्या वेळाने. पण बघू, नियोजन अजून तसं नाही आहे, कारण आम्ही रात्रीच जाणार होतो, परंतु उशीर एवढा झाला की रात्री पण नाही गेलो आणि आज जायचं आहे. तर आज पण वहिनीबाईंना ड्युटी लागली, तर ती गेली आहे. तर ती जवळ म्हणजे जरा लवकर येणारच आहे. तर आल्यावर मग आम्ही मूवी बघायला जाणार आहे. तर बघू आता नियोजन कसं होतंय तसं होईल. तर चला आता मस्त चहा घेते, या सर्वांनी चहा प्यायला. तर मग आईने इथे छान असा चहा करून दिला. तर इथं चाललंय खिचडी बनवायचं काम. तर इथं शाबू मस्त भिजलेला आहे. तर आता इथं शेंगण्याचा कूट करून ठेवला आहे आणि मस्त आमटी पण बनवायची आहे. तर आता आई खिचडी बनवत आहे. तर इथं बटाटा मस्त चिरून बारीक शिजून घेतला आहे आणि आता खिचडीची पूर्ण तयारी झाली. आणि दादू आमचा इथं पारूस आहे ना दादू? आंघोळ कधी करायची? हां, आंघोळ केली तरच खिचडी खायला. तशी खिचडी मी येणार नाही खायला. आज उपवास आहे का? नाही, उपवास नाही का तुला? हां. तर इथे आईनी मस्त असं गरम गरम खिचडी आणि त्यासाठी लागणारी शेंगदाण्याची आमटी बनवली होती. तर मस्त गरम गरम आमटी आणि खिचडी. तर एकदम मस्त असा बेत होता, कारण तशी ही खिचडी उपवास असल्यामुळेच आपण खातो. तर आज सर्व आणलं होतं उपवासाचं. तर चिप्स, चिवडा तसेच फळंही आणली होती. तर ती नंतरून त्यांना दुपारी भूक लागल्यावर मग देणार आहे. तर खिचडी खायला सगळ्यांना उपवास आहे चिली पिल्यांना, आहे ना?
दिवसभर. आणि इकडे तर बघा आमचा उघडा पांडुरंग खिचडी खायला बसलाय आहे ना. कसं दिसतंय छान आंघोळ करून बसलाय. त्याला कपड्यांनी गरम होत आहे म्हणून कपडे नाही घातले. बरोबर ना. घाम फुटतोय. हा म्हणतोय घाम फुटतोय मला. चला खिचडी खायला या सगळ्यांना. आता मस्त फराळाचं केलंय आणि आम्ही निघालोय खाली. मुलांचा आवाज येतच असेल तुम्हाला तर त्यांना खाली खेळायला घेऊन जायचंय. तर चला आता खाली जातो. जरा मुलांबरोबर थोडंसं एन्जॉय करतो. तर खाली आलोय आम्ही आता मुलांना घेऊन खेळायला. तर आता इथं मुलं सायकल खेळत आहे आणि मी सुद्धा सायकल आता मला येते का बघते. कारण बरेच दिवस झालं सायकल चालवलेली आता. तर आता ट्राय करून बघते की सायकल येते का म्हणून. मुलांबरोबर जरा मी पण एन्जॉय करते थोडंसं सायकल. होय म्हणते आमच्या आत्याला काय माहिती आता सायकल येते का नाही. पण येईन असं मला वाटतंय. चला. आणि ओवी आमची इथं स्कूटर खेळते. हा येच आहे दर्शन खेळतोय सायकल. येते मला सायकल आहे. त्यानंतर मग आम्हालाही जायचं होतं मूवी पाहायला. तर मग जयश्री पण आली होती. तर मग आम्ही सर्वांनी पटपट आवरलं. मुलांचं आवरून ती खाली गेली आणि आम्ही दोघीच आवरायचं राहिलो होतो. तर पटकीने आम्ही आवरलं. तर गाडीत सर्वजण जाऊन बसले होते. मग पटकीने आम्हीही गेलो. तर आम्ही आलो आहे आता फातिमा नगरला ॲव्हेन्यू मॉलमध्ये आलोय. तर मुलांना आज जरा त्यांना पिक्चर पाहायचा आहे. तर मस्त आता पिक्चर बघायला जाणार आहे. चला. तर मग तेथे गेल्यावर आधी तिकिटे काढली आणि मग नंतर म्हटलं चला थोडीशी मुलींना शॉपिंग पण करायची होती. मग त्यासाठी आम्ही शॉपमध्ये गेलो. तर इथेच बघू कोणता पीला पड़ा कभी भी वापस लेके आऊंगा तो लेकर ये ऐसा हुआ ना अगर तो वापस नहीं आना कभी भी वापस नहीं ये हटा नहीं है. तर मग आतमध्ये गेल्यावर मुलांना गेमसुद्धा खेळायचे होते. तसेच या गाडीमध्ये सुद्धा बसायचे होते. मग सर्व चिल्लर पार्टीला या बसमध्ये बसवले आणि 2-3 राऊंड मारून आणले. तर खूप छान वाटत होते त्यांना या गाडीमध्ये. तर आम्ही आलो आहोत आता जुडिओमध्ये. जरा ड्रेस पाहिजेत मुलींना, पॅन्ट वगैरे. तर छान आहे तिथे. आणि इथे सर्व मेकअपचं प्रोडक्ट आहेत.
तर मग इकडे आम्हाला लगेच भूक लागली होती. मग मुलांना इथे मोमोज खायचे होते. तर उपवास असल्यामुळे आम्हाला तर काही खायचे नव्हते, परंतु मुलांना काही उपवास नव्हता, त्यामुळे मग त्यांना पाणीपुरी आणि मोमोज खायला घातले. आणि त्यानंतर मग इथे आईस्क्रीम पण होती. तर मग आम्ही उपवास असल्यामुळे आमच्यासाठी आईस्क्रीम घेतली आणि मुलांसाठी हे कोन घेतले आईस्क्रीमचे. कोण नाही आहे. मागे सर जरा. निहारला काय जांभळाचं पाहिजे का? जांभूळ. कालावा लावा. कॅडबरी तर पाहिजे ना. नंतर खाणार. वाव, छान आहे का? या पटापटा खाऊन चला. आजी पशी बस. आजी पशी जा. ओवी तुला कसले यायचंय? तर मग सर्वांचा आधी पोटोबा आणि मग विठोबा असं झालं. आणि मग गेलो मूवी पाहिला. तर एकदम छान हा मूवी आलेला आहे आणि मस्त व एकदम कॉमेडी पिक्चर आहे. तर खूप एन्जॉय केला. तर फायनली आता पिक्चर पण संपलेला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे. बाय बाय, गुड नाईट. तर मैत्रिणींनो, असा होता सारा खूप आठवणीतला असा आमचा सुट्टीचा दिवस. चला, बाय.